नमस्कार, आपण पाहतात रयत संवाद न्यूज चॅनल। करमाळा तालुक्यातील भगतवाडी येथे ग्रामपंचायत कार्यालयात पारधी समाज बांधवांची बैठक संपन्न। करमाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये पहाट कार्यक्रमाच्या अनुषंगाने जिंती बीटमधील भगतवाडी या ठिकाणी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये बीट अधिकारी PSI संदीप बनकर, अंमलदार व पंचायत समिती करमाळा येथील स्टाफ, समाज कल्याण विभागाचा स्टाफ, सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, पोलीस पाटील यांच्या उपस्थितीमध्ये पारधी समाजाच्या बांधवांची बैठक घेण्यात आली। या बैठकीला 50 ते 60 पारधी समाजातील पुरुष, स्त्री, मुले हजर होते। पोलीस निरीक्षक संदीप बनकर यांनी पारधी समाजास गुन्हेगारीपासून परावृत्त होऊन मुख्य प्रवाहात आणण्यासाठी चोऱ्या, अवैध दारू विक्री करू नये असे सांगून शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्याचे मार्गदर्शन केले। तसेच पंचायत समिती करमाळा येथील दिनेश काळे, वरिष्ठ सहाय्यक यांनी विविध योजनांची माहिती दिली। समाज कल्याण विभागाचे गोरख खंडागळे, कनिष्ठ सहाय्यक, तसेच केंद्र प्रमुख गोरे व अंगणवाडीच्या उर्मिला गुंजाळ यांनी शासनाच्या विविध योजनांची यावेळी माहिती दिली। या कार्यक्रमामुळे पारधी समाज बांधवांमध्ये जनजागृती होण्यास मदत झाली आहे। रयत संवादसाठी अयूब शेख, करमाळा, सोलापूर। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी रयत संवाद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा, लाईक करा। शैक्षणिक कार्यक्रमाची माहिती हातून तो आमचे माननीय SP सर श्री सरांचा जे प्रोजेक्ट आहे पहाट प्रोग्राम त्याचा एक भाग आहे आणि सरांच्या पारधी समाजासाठी आपलं काही सगळे ड्रॉप वगैरे अशा केसेस करत असतात ते न करता आता सर्वप्रथम आम्ही आपल्यासाठी जे पंचायत समितीचे अधिकारी आलेले आपल्याकडे दिनेश काळे साहेब त्यांनी आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा जात प्रमाणपत्र कसं मिळवायचे, शाळा सोडायचं दाखला, जात प्रमाणपत्र कसं मिळवणार, रेशन कार्ड, आधार कार्ड, उत्पन्न दाखला, रहिवासी दाखला, म्हणजे मार्केट सर्टिफिकेट, जागेचा उतारा, बँक पासबुक या संदर्भातली माहिती दिली आहे। त्यानंतर दुसरी योजना होती कृषी विभागाची जी आहे बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना, याची देखील माहिती म्हणजे तुम्हाला विहीर किंवा शेततळी, परत बाग, सोलर पंप कसे मिळवता येतील, त्यासाठी काय काय अटी आहे, तुम्हाला किती एकर क्षेत्र पाहिजे, काय ते तुम्हाला त्यांनी माहिती दिलेली आहे। सदरची माहिती आपल्याला हिंदी दिली गौरव खंडागळे सर, सहाय्यक पंचायत समिती। त्यानंतर आपल्याला दुसरी योजना आहे, आता ही त्यांनी दिलेली माहिती आहे ती मागासवर्गीय शेळी बांधकाम 4 शेळी आणि तुम्हाला त्यासाठी तुम्हाला 42,000 अनुदान मिळू शकते। आता त्याला काय काय डॉक्युमेंट्स पाहिजे, कास्ट सर्टिफिकेट पाहिजे, बँक पासबुक पाहिजे, त्या संदर्भात त्यांनी माहिती दिली। त्या सिलाई मशीन आहे, झेरॉक्स मशीन, अपंगांसाठी शेळी पालन त्याच्या आणखी 8 थोड्याच्या सूचना आहेत, पिठाची गिरणी, अपंगांसाठी स्कूटी मिळू शकते, हे पण त्यांनी आपल्याला सांगितले। त्याचप्रमाणे अंगणवाडीच्या सेविका ज्या आहेत उर्मिला गुंजाळ यांनी तुम्हाला काय काय अडचणी आणि त्याच्याबद्दल त्यांनी सांगितलं, तुम्ही त्यांच्याकडे जावं, काय काय तुम्हाला डॉक्युमेंट पाहिजे, आधार कार्ड काढून घ्या, तुम्हाला मदत करते। हा जो आपला सुरुवातीला काय आता हे एकदम आता तिघ आलेत आणि या ठिकाणी सांगितलं एक रात्री सगळं होतं असं होतं म्हणून तुम्हाला भांडवल असतं हे काय कसं करायचं ते कसं करायचं। परंतु जरी आम्ही आता इथं म्हणजे तात्पुरते तुम्हाला सांगायला तरी पंचायत समितीच्या अधिकारी आणि आम्ही 24 तास तुमच्यासाठी उपलब्ध आहोत। मला ज्यावेळेस वेळ तुम्ही या त्यानंतर तुम्हाला काय अडचण आल्या तर आम्ही तेच तुम्हाला सोडवणार आहोत। प्रत्येकाने आता तुमच्या पण समाजातले काही जण एकानुसार हुशार व्यक्ती असतात त्यांनी इतरांना सामावून घ्या, म्हणजे त्याच्याबद्दल तुम्ही करा, तुम्ही सगळे बाकीच्यांना काय सांगायचं हा तसं करा, तुम्ही एकमेकाला मदत करा आणि सर्व पुढे जाते असं बघा। आपल्याला काही योजना समजून सांगते तुम्हाला काय का कृपया सर्व काय करायचे आज आपल्या असणारे योजना काय काय योजना आहे कागदपत्र लागतात।
कुठं पास जमा करायचं आहे, तशी ऑनलाईन पद्धतीनं कुठं पास करायचं आहे ते मी तुम्हाला समजून सांगतो. त्या पद्धतीनं छान ऐकून घ्या. त्याच्यावर काय अडचणी असतील तर आम्हाला विचारू. आपल्याला सर्वात महत्त्वाचं पारधी समाजासाठी पारधी म्हणून आपल्याला सगळ्यात आधी जातीचा दाखला काढून द्यावा लागेल. कारण की आपली ओळखच पारधी समाजाची कारणावरच घ्यायला लागते. त्याच्याशिवाय